गुजरातच्या शाळेतला एक सरकारी शिक्षक त्यानं एक टेस्ट केली त्याच्या शेजाऱ्यांवर। म्हणजे त्याला स्वतःला यमसदनी जायचं होतं, पण मरायच्या आधी त्यानं शेजाऱ्यांवर प्रयोग करून पाहिला आणि त्याच्या प्रयोगापायी या तिन्ही शेजाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला। त्याचं हे ट्रायल कांड तब्बल 3 आठवड्यांनंतर उघडकीस आलं। विशेष म्हणजे ट्रायलसाठी त्यानं जिरा सोड्याचा वापर केला होता। पण या सरकारी शिक्षकाला हे भयंकर कांड का करू वाटलं? शिवाय त्याला स्वतःचं जीवन का संपवायचं होतं? काय आहे गुजरातची ही जिरा सोडा हत्याकांड केस, त्याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष। 10 फेब्रुवारी 2025 साली गुजरातच्या वृत्तपत्रांमध्ये एकच बातमी फिरत होती। गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नाडियाडमध्ये भेसळयुक्त सोडा प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या तिघांनीही सोडा बाटलीत काहीतरी मिसळून ते प्यायलं होतं। संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान त्या तिघांना चक्कर आली आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं। 8 वाजता त्या तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केलं। मृतांच्या कुटुंबियांच्या मते त्या तिघांपैकी 2 जण अट्टल दारू पिणारे होते, तर एक अधूनमधून दारू प्यायचा। पण जेव्हा त्यांचा ब्लड रिपोर्ट आला तेव्हा त्या तिघांच्याही शरीरात मृत्यू होऊ शकेल इतकी दारू आढळली नव्हती, तर त्यांच्या शरीरात आढळलं होतं सोडियम नायट्रेट। हे नायट्रेट सोड्याबरोबर त्यांच्या शरीरात गेलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता। शिवाय सोडा पिऊन या तिघांचा मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली होती। ते 3 जण होते कनुभाई चौहान, रवींद्र राठोड आणि योगेश कुशवाहा। त्यातले कनुभाई हे मूकबधीर होते आणि ते भाजीपाला विकायचे। योगेश कुशवाहा हा पाणीपुरी विक्रेता होता, तर रवींद्र राठोड हा रोजंदारीवर काम करणारा मजूर होता। त्या तिघांचाही सोडा पिऊन दुर्दैवी अंत झाला होता आणि या जिरा सोड्यात सोडियम नायट्रेट कुठून आणि कसं आलं हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता। तपासादरम्यान असं दिसून आलं की त्या तिघांपैकी एकाने देखील ही जिरा सोडा खरेदी केला नव्हता। मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता त्यांच्या समोर एक नवीन प्रश्न उभा राहिला। त्या तिघांना हा जिरा सोडा नक्की कुणी दिला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होतं हरिकिशन मकवाना। मंडळी, तुम्ही शाळेत अनेक प्रयोग केले असतील किंवा बघितले तरी असतील, पण गुन्हा करताना प्रयोग केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? तुम्ही ऐकलं जरी नसेल तरी गुजरातच्या एका महाभागाने चक्क हा प्रयोग त्याच्या शेजाऱ्यांवर करून बघितला। जेव्हा चौकशीत हरिकिशनचं नाव समोर आलं तेव्हा पोलिसांनी क्षणाचाही वेळ न लावता हरिकिशनला ताब्यात घेतलं। सुरुवातीला हरिकिशन पोलिसांसमोर मूग गिळून गप्प बसला होता। मग जेव्हा पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवला तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याचा जबाब ऐकून पोलिसांनी डोक्याला हात लावला। पण मंडळी, हरिकिशनने असा काय जबाब पोलिसांसमोर दिला होता? तर हरिकिशनच्या म्हणण्यानुसार तो बराच व्यक्तिगत आणि कायदेशीर अडचणींचा सामना करत होता। हरिकिशन सरकारी शाळेत शिक्षकांच्या पदावर नोकरी करतो। काही दिवसापूर्वी हरिकिशनचे वडील वारले होते, त्यामुळे तो नैराश्यात होता। शिवाय त्याचं नाव खंडणीच्या प्रकरणात होतं, त्यामुळे त्याला सतत कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागायच्या आणि त्यामुळे तो बऱ्याच आर्थिक संकटातून जात होता। त्या सगळ्या कचाट्यातून सुटण्याचा त्याला एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे स्वतःला संपवणं। पण इथेही अडचण होती। जर त्याने तसं काही केलं तर त्याच्या कुटुंबाला त्याने काढलेल्या पॉलिसीचा 1 रुपया देखील मिळाला नसता। त्याला टोकाचा निर्णय घेऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून द्यायचा होता। म्हणून त्याने आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्याचा मृत्यू अपघात आहे असं दाखवायची योजना देखील आखली होती। पण आपला प्लॅन काम करेल की नाही हे बघण्यासाठी त्याने आधी एक अघोरी खेळ खेळायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने अहमदाबादमधील तांत्रिक हत्याकांडाचा आदर्श घ्यायचं ठरवलं। अहमदाबादमधील सरखेज पोलिसांनी अटक केलेल्या एका तांत्रिकाने आर्थिक फायद्यासाठी 12 लोकांना विष पाजलं होतं आणि हा मृत्यू अपघात दाखवला होता आणि ह्याच तांत्रिकासारखं भयान काहीतरी करायचं असं हरिकिशनने ठरवलं। त्यासाठी हरिकिशनने 21 जानेवारीला अमेझॉनवरून सोडियम नायट्रेट ऑर्डर केलं। पण हरिकिशनच्या बायकोला आपला नवरा काहीतरी मोठं पाऊल उचलतोय याची चाहूल लागली आणि तिने ते सोडियम नायट्रेट फेकून दिलं। पण हरिकिशनने तिच्या नकळत ते सोडियम नायट्रेट परत आणलं। मग हा प्लॅन करायचा तरी कुणावर याबद्दल तो जरा साशंक होता। शेवटी त्याने खूप विचारपूर्वक आपली शिकार शोधली। हरिकिशनच्या शेजारी कनुभाई चौहान राहायचे। कनुभाई जन्मापासूनच मूकबधीर होते आणि भाजीपाल्याचं दुकान चालवायचे। हरिकिशनने याच कनुभाईवर प्रयोग करायचं ठरवलं, जेणेकरून कनुभाई या प्रयोगातून वाचले तर कुणालाही काहीही सांगू शकणार नव्हते। 9 फेब्रुवारीला हरिकिशनने एका दुकानातून जिरा सोडा आणला आणि त्यात लपवून ठेवलेलं सोडियम नायट्रेट मिसळवलं आणि ते कनुभाईंना दिलं व काही कळायच्या आत तो तिथून सटकला। कनुभाईंची बातमी कधी कानावर पडते याची तो वाट बघू लागला। इकडे कनुभाईंना कुठलीही गोष्ट आपल्या मित्रांसोबत वाटून घ्यायला आवडायची, म्हणून त्यांनी तो जिरा सोडा आपल्या 2 मित्रांनाही प्यायला दिला।
तिघांनी सोडा पिला आणि काही कळायच्या आत ते जमिनीवर कोसळले. मग त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. पुढे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता त्या तिघांचा अचानक मृत्यू ही सामान्य गोष्ट असू शकत नाही, म्हणून हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि नाडियाड पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला त्या प्रकरणी फक्त 3 जणांच्या अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालातही तिघांच्याही मृत्यूचं सुरुवातीचं कारण हृदयविकार असल्याचं म्हटलं गेलं होतं. इकडे हा रिपोर्ट ऐकून आपला प्लॅन यशस्वी झाला या आनंदात हरिकिशन होता. तरी त्या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीला विषारी दारूचा संशय आलेला, म्हणून पोलिसांनी तिघांचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. परंतु रक्ताच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलचे कोणतेही अंश आढळले नाही, पण सोडियम नायट्रेट आढळलं. कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात इतक्या प्रमाणात सोडियम नायट्रेट तेव्हाच आढळतं जेव्हा ते बळजबरी किंवा मिसळून देण्यात येतं. मग पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आणि तपासात हरिकिशनचं सगळं कांड उघडकीस आलं. सध्या पोलिसांनी हरिकिशनला अटक केली आणि त्याच्यावर खटला सुरू आहे. आता त्या सायको हरिकिशनच्या काळ्या कर्तुतीची त्याला काय शिक्षा व्हायला हवी, कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.